पाहूयात पुढची बातमी। ऐरोलीमध्ये झुंडशाही विरोधात अंकुश कदम यांना साथ द्या असं आवाहन संभाजीराजे छत्रपतींनी केलं आहे। तर अंकुश कदम ऐरोलीमधून स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत आणि ऐरोलीमध्ये झुंडशाही विरोधात अंकुश कदम यांना साथ द्या असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले। तर ऐरोलीमध्ये सभा झाली आहे। अंकुश कदम हे उमेदवार आहे स्वराज्य पक्षाचे आणि त्यांच्या प्रचारासाठी इथं छत्रपती संभाजीराजे आलेले होते। यावेळेला त्यांनी मतदारांना साथ घातली आहे। तर ऐरोलीमध्ये झुंडशाही विरोधात अंकुश कदम यांना साथ द्या असं ते म्हणाले। तसं स्वराज्य आपण निर्माण सुद्धा करू शकतो। हे घाणेरडं राजकारण, गलीचे राजकारण, ज्या खऱ्या अर्थाने आपण जे महाराष्ट्र म्हणतो, शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, ह्याच्यावर तर कोण चर्चाच करत नाही। नुसतं शिवाजी महाराज की जय, महात्मा फुले की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, ह्याच्यावरच आपलं नुसतं घोषणा असतात। पण खऱ्या अर्थाने आता आपण सर्वांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन चालतो का? व्हाईट कॉलर दहशत मोडून काढायची असेल तर स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदमना आणणं तिथं गरजेचं आहे। आता विस्थापितांचं राज्य येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।